तो लाईट बंद कर. तर हाय गाईस, आता माझा सगळा हिंदीचा हॉलिडे मग कंप्लीट आहे. हिंदी, इंग्लिश, जॉग्राफी, मॅथ्स, अजून इंग्लिश सगळ्यांचं सब्जेक्टचं. इंग्लिश, जॉग्राफी, हिस्ट्री तर मी आधीच केलेलं सांगितलं तुम्हाला आधीच. तर आज आमच्या घरी तिसरा दिवस आहे गणपती बाप्पांचा आणि आज आमच्या घरी भजन होणार आहे गणपतीची इथं 8च्या नंतर. आणि आज स्पेशल बनणार आहे भजनासाठी भेल बनणार आहे. तुम्हाला दाखवू भेलसाठी किती सामान आणलेलं आहे. आणि बघा गाईस तिथं स्वतः प्रसाद खातं. आणि इथे आई आहे आणि इथे लिटिल कृष्ण बघत होतो आम्ही. आठवड्याला जाणार व्हिडिओ बनवून आता जेवण पण झालेलं आहे. तुम्हाला मी आता दाखवतो सामान. तुम्हाला पण दाखवू. पहिले बघा पाया पडा गाईस. गाईस भेलसाठी किती सामान आणलेलं आहे. यात पूर्ण भेलचं सामान भरलेलं आहे आज भजनासाठी. आणि इथे मम्मी आहे जेवण मला ते भाकऱ्या आणि इथे सामान ठेवलेलं आहे. आणि गाईस पूर्ण फ्रीजच आमचं सामानात भरलेलं आहे. आणि बघा गाईस शेंगा पूर्ण टोपशे त्यात पूर्ण भरून शेंगा आहेत. आणि मग पण आहे हे सगळं चमचा प्लेट्स अजून प्लेट्स बिवडा सगळं आहे गाईस. आणि मग इथे ठेवलेलं आहे आता मी किचनचं पण गाईस. तुम्हाला गणपती आपल्यावर कधीतरी टूर देऊ मातासाठी कसं एवढं. तेव्हा गाईस बाहेरचं सिंक कसं आहे योगा गाईस. आपला कॅमेरा रेकॉर्ड झाली सगळ्यात. आणि हा श्रीरामांचा फोटो. ही आपली गाडी, ती आपली बारकी गाडी आणि कपडे आहेत. आणि इथं बघा सगळे सीन बघा. इथे तुम्ही DJ आमचा आता बंद केलेला आहे. आणि हा गाईस इथं पहिले तुम्ही बघलं पहिले माझ्या ब्लॉग्समध्ये काही ते एक स्टँड होतं चपलांचं. आता नाही आता आणलेलं आहे आम्ही. ती आताच आम्ही आणलं ठेवतो बुट्ट. इथं पण बघा गाईस इथं सगळीकडे चेंज केलं तर आम्ही. आणि ही माझी बेल इथं बंद झाली पण ये आणि गाईस मी तर यो पण म्हणले ती झाली सूर्यान रॉकेट. आणि बघा त्यांची सॅटेलाईट आणि रॉकेट बघा येऊ शकतो ना खालची लाईटिंग. आणि योग मला कॉटनला म्हणजे बस असं स्मोक निघण्यासारखं दोन्हींच्या सॅटेलाईट आणि रॉकेटचे. आणि गाईस आम्ही एकटा 12:30ची मेहनत 12:30 पण मी एकटं बनवत होतो. पप्पा पण नव्हतं. पप्पा भजनाला गेलेलं होतं. आणि इथं बघा गाईस ही आपली चटई आहे नवीन आणलेली आताच. काय नको गाईस आता दाखवायला चटई बिती चटई टाकवायला लागतं. आणि गाईस हा मला टाईम टेबल आहे मी म्हणलेला. आणि बघा आता पार्टी परत चेंज केला एपिसोड. आई पण चाललेली आहे. आणि गाईस इथं पूर्ण तुम्ही याल ना इथं शाली भेटतील. इथं तुम्हाला उत्तूप भेटतं. हे पण उत्तूप आपले उत्पत्त्या या सगळ्या उत्पत्त्या टाकीच्या आतमध्ये पण उत्पत्त्या आहेत सगळी आतमध्ये. बघा फ्रुट्स पण आहेत मोदक आहे कॅन्डल आहे आणि एवढं सगळं उत्पत्त्या आहे गाईस. ते तुम्हाला इथे दिसतं गणपती बाप्पांच्या पायावरचं ना हे पायावर दिसतं मी झूम केले ते सगळं गाईस पुण्याचं टाकलं. हे सगळं मी एकट्याने टाकल्यावर खपून जातील. त्यापेक्षा आपण टाकून घ्यायचं ना खराब होतात गाईस. हे बघा इथं एवढं सगळं पडलेलं आहे. असे पिशवी खपलेली पहिल्या दिवशी म्हणून मी एवढं टाकते एक साथ. आणि हा इथे पार बसलेला आहे. बाकी मम्मी आई पप्पा किचनमध्ये आहेत आणि मी इथं हॉलमध्ये. आणि गाईस तिथे बघा मिरर लावलेलं आहे. बघा इथं नको करतं टॅब्लेटला त्याला मी स्पून बोललेली. पाच ते बसले 5 स्ट्रेट बस पाहून येतील. आणि काही असतात आमचे मामासाहेब पण येणार आहेत आणि भजन आहे. आणि अजून येणार आहेत आमच्या पप्पाचे फ्रेंड्स पण येणार आहेत. काहीच बघा प्रसाद एवढा भरला तर आहे ना काल तर तुझा एवढा बघा खपल्याला आज कोण आलंच नाही म्हणून कोण आलंच नाही ना पाय बळायला. आणि पार्क गाईस आहे ना एकटं खाऊन टाकतं. आणि पार्क झाले पोरं. तर काही सांगण्यासाठी बस एवढाच ब्लॉग एवढाच माझा. नंतरचं पार्ट तुम्हाला नंतर बघायला भेटेल.
थोड्या वेळात. याच्यानंतर मी दुसरा पार्ट स्टार्ट करेल. तर आतासाठी बस एवढाच. 1 2 3 बाय.